खानदेशी राजा न्यूज. कतलीच्या दारातून 9 गौमातांची सुटका. मृत्यूशी झुंज देत गोरक्षकांचा धडाका. गो तस्करांचा काळा चेहरा उघड. धुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोवंश तस्करी विरोधात संतापाची ज्वाला पेटली. दिनांक 3 मे रोजी प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या गोरक्षकांनी जीवाची बाजी लावत मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या 9 निष्पाप गौमातांना अक्षरशः खेचून आणत जीवनदान दिले. ही केवळ कारवाई नव्हती, हा होता मानवतेचा आक्रोश, संस्कृतीचा उद्रेक आणि अन्यायाविरुद्धचा रणसंग्राम. दररोज 100 गौवंशांची तस्करी. धक्कादायक उघड. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर ते धुळे मार्गावर रोज शेकडो गौवंशांना निर्दयीपणे कतलीसाठी नेले जात असल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला. या रॅकेटच्या मागे गो तस्कर गोपाल शिंदे याचं नाव पुढे आले असून तो दररोज तब्बल 100 गौवंशांची तस्करी करत असल्याचा गंभीर आरोप आहे. संस्थापक अध्यक्षा हिंदू शेरणी रणरागिणी नेहाबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा सेना नेते आविष्कार भैया भुसे यांच्या सहकार्याने गोरक्षकांनी शिरपूर ते सोनगीर दरम्यान जीवघेणा पाठलाग सुरू केला. रात्र, वेग आणि धोका, पण निर्धार एकच: गौमातांना वाचवायचंच. अखेर सोनगीरजवळ संशयित पिकअप गाडीला घेराव घालत थांबवण्यात यश आलं. गाडी उघडताच समोर आलेलं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. 9 गौवंशांना अक्षरशः कोंबून उपाशी तापलेल्या अवस्थेत मृत्यूच्या दारात ढकललं जात होतं. हा केवळ गुन्हा नव्हता, ही होती निर्दयतेची पराकाष्ठा. गोरक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व गौवंशांची सुटका करत वाहनासह आरोपींना ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. सिंहांसारखी झुंज देणारे गोरक्षक. या मोहिमेत दादा माऊली जायखेडा, भूषण पाटील नंदुरबार, मनोज राजपूत हिप बजरंग दल धुळे आणि इतर अनेक गोरक्षकांनी जीवाची पर्वा न करता सिंहासारखी लढाई लढली. गुन्हा दाखल, पण जनतेचा संताप उफाळा. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पेट्रोलिंग वाहनावर तोडफोड करत आपला रोष व्यक्त केला आणि एकमुखाने मागणी केली: गो तस्करांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ही केवळ कारवाई नाही, हा इशारा आहे. ही घटना केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही, तर संवेदनशीलतेचा जाज्वल्य उद्रेक आणि संस्कृती रक्षणाची शपथ आहे. जोपर्यंत एकही निष्पाप जीव धोक्यात आहे, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. जय श्री राम. आज तारीख 3/5/2026 वार रविवार. प्राणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शेरनी वीरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से गुरुवर संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से और गोरक्षक युवा सेना नेते आविष्कार भाई जी भुसे इनके सहकार्य से प्राणीन फाउंडेशन गोरक्षक विभाग प्रमुख नंदुरबार का ढानेवाग भूषण पाटिल और उनके सहयोगी, साथ साथ हमारे बुक्सा ग्राम के गोरक्षक, साकरी के गोरक्षक और हमारे ज्येष्ठ गोरक्षक उमेश भैया गुरव और जायकेड़ा गोरक्षक और विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुलिया मनोज भैया राजपूत और उनके सहयोगी, इन सभी गोरक्षक भाइयों को ये श्रीपुर दुनिया हाईवे पे एक बोलेरो पिकअप श्रीपुर का सराइद गो तस्कर जफर मुजाहिद, इसकी गाड़ी पकड़ने में कामयाबी हासिल हुई भाइयों. ये गाड़ी जो गोपाल शिंदे, जो हिंदू तस्कर, हिंदू बड़वा, हर दिन कल भी इससे 4 ट्रिप निकला है. एक गाड़ी में 10 के ऊपर गोवंश. कौन से गोवंश? वो भी मुख्यमंत्री साहब ने जिस गौमाता को राष्ट्रमाता का दर्जा दिया है, ये हिंदू कसाई जो जफर के साथ मिलके हर दिन 100 के ऊपर सोनगीर में दुलिया में गोवंश कत्ल के लिए भेजता भाइयों. पर आज प्राणीन फाउंडेशन और विश्व हिंदू परिषद दल के गोरक्षकों ने इसको धूल चका दी भाइयों. ये गाड़ी के साथ में 2 आरोपी पकड़े गए. एक का तो काम 25 से गाड़ी में बैठे ले हो और दूसरा यहाँ का भीड़ का हमारा फायदा लेके दूसरा और भागने में सफल हो गया. अभी एक आरोपी गाड़ी के साथ में पकड़ा गया है. और ये गाड़ी को चेकिंग को जो गाड़ी थी पायलटिंग को, वो गाड़ी भी आप देख सकते हो. ये गाड़ी भी यहाँ पे पकड़ी है. ये देखो, ये गाड़ी भी यहाँ पे पकड़ी है. पूरा कैरेट सिस्टम लगा के ऊपर से रोज की हर दिन 4-4, 5-5 ट्रिप. ये आखिरकार किसके आशीर्वाद से बहता है भाइयों. और इतने दिन दहाड़े हम कल रात से आए थे, पर इसको मालूम नहीं ये यहाँ दिलीप पटेल की टीम है. आते हैं तो माँ चौथ के ही जाते हैं.
आज तो इसकी चुतवानी अभी बार बार चुतवाने आएंगे, क्योंकि गोपाल शिंदे और जफर हमारे अभी टारगेट पे है, क्योंकि ये बहुत बड़े पैमाने पे गोवंश की तस्करी करती है भाइयों। ये गोपाल शिंदे इतना बड़ा गो तस्कर है, इतना बड़ा गो तस्कर है, ये एक दिन भी रुकने की बात नहीं करता, वो गोरक्षकों को बिक्री लेने की बात करता है भाइयों। पर उसको मालूम नहीं ये हिंदू शेरनी नेहाबेन पटेल के गोरक्षक है भाइयों। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। गो माता की जय, गो माता की अशा पद्धतीने गोवंशाची अवैध तस्करी केली जाते। हे पायलटिंग गाडी पकडण्यात यश आलंय। कॅरेट सिस्टीम मध्ये रोज दिवसा ढवळ्या ढवळ हा गोपाल शिंदे जफर मुजावर गोवंशाची तस्करी करत राहतो। हे पाहिजेत गोवंश हिंदूंना शरम यायला पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी चालू आहे।